पश्चिम वसईतील कोळंबवाडी परिसरात एका आदिवासी कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गणेश शांताराम वरखंडे यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले। या प्रकरणी त्याचे मालक मेलन डिसोजा याच्यावर वेठबिगार प्रथा, ॲट्रॉसिटी ऍक्ट आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप ठेवून वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश वरखंडे हे मागील 3 ते 4 वर्षांपासून आरोपीच्या चायनीज खाद्यपदार्थाच्या दुकानात काम करत होते। कामाच्या बदल्यात त्यांनी सुमारे 4000 रुपये आगाऊ घेतले होते। 5 एप्रिलला दुपारी सुमारे 12:30च्या सुमारास आरोपी त्याच्या घरी गेला। त्यावेळी गणेश घरात झोपलेले असताना त्यांना जबरदस्तीने बाहेर ओढून काढण्यात आले। पैसे परत न केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, तसेच शिवीगाळ करण्यात आली। या अपमानास्पद व मानसिक त्रासदायक घटनेनंतर काही वेळातच गणेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती तक्रारदार प्रमोद भगली यांनी दिली आहे। घटनेची माहिती गणेश यांच्या मुलाने वसई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, मात्र पुढील चौकशीत मारहाणीचा व मानसिक छळाचा मुद्दा समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला। या घटनेनंतर भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबून FIR नोंदवून घेतली। आरोपीला तातडीने अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। स्थानिक आदिवासी समाजात या घटनेमुळे संतापाची लाट पसरली असून कामगारांवरील अत्याचार आणि शोषणाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। कामगारांवरील अन्याय, मारहाण आणि वेठबिगार प्रथा ही गंभीर गुन्हे असून त्याविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे। प्रत्येक कामगाराला सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार आहे। वसई तालुक्यातलं पापडी म्हणून एक गाव आहे आणि या गावामध्ये आमचा आदिवासी पाडा आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या पाड्यामध्ये गणेश वरखंडे नावाचं एक कुटुंब राहते। गेल्या 2-3 वर्षापूर्वी मेलन डिसोजा नावाचं एक शेट आहे, त्यांचं चायनीजचं दुकान आहे। त्या चायनीजच्या दुकानावर गणेश वरखंडे हे कामाला होते। त्यांनी 4 का 5,000 रुपये त्या शेटकडनं ॲडव्हान्स बयाना घेतला होता आणि ते परतफेडीसाठी शेट त्यांना सतत कामावर बोलवायचे। मात्र तब्येत बरी नसल्यामुळे आज ते कामाला गेले नव्हते गेल्या 2-3 दिवसापासून। आज दुपारी 1च्या दरम्यान शेठ त्यांच्या राहत्या घरी आले आणि घरामध्ये येऊन झोपलेले असताना त्यांच्या तोंडावर पाणी मारला आणि त्यांना मारहाण केली की तुम्ही कामाला आले पाहिजेत, नाही आले जर दुपारून कामाला आलाच नाही तर पुन्हा संध्याकाळी येऊन तुला मी मारहाण करीन। आणि त्यासाठी त्यांनी त्या भीतीला घाबरून घरामध्ये गळफास घेतला, आत्महत्या केली। आता आम्ही पोलीस स्टेशनला आलोय। आमची मागणी आहे की ॲट्रॉसिटी ऍक्ट, वेठबिगार आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कलम लावून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। पोलिसांनी काय म्हटलं? पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमच्या लोकांनी फिर्याद द्यायला बसल्यात आतमध्ये। पोलिसांचा चांगला प्रतिसाद आहे, ते तक्रार दाखल करून घेण्यास तयार आहे। माझं नाव अनिकेत गणेश वरखंडे, वडिलांचं नाव गणेश शांताराम वरखंडे। काय घटना घडली? हे चायनीजमध्ये कामाला होते। 2-3 दिवस झाले कामावरती गेलेले नव्हते वडील। शेठ घरी आला की तू कामावर येत नाही, अंगावरती पैसे घेतले। त्याच्यामुळे त्यांच्यात वाद झाला। घेतलेले काहीतरी 5-6 हजार घेतलेले त्यांनी। त्यांच्यात वाद झाला, त्यांनी मारला आणि तो निघून गेला। कुठे मारला? म्हणजे घरामध्ये झाला। नंतर वडिलांनी काय केलं? वडील मग झोपले। मग ते गेल्यानंतर मग त्यांनी गळफास वगैरे घेतला। त्या प्रेशरमुळे त्यांनी सांगितलं की तू 3 वाजेपर्यंत काय पण करून ये ड्युटीवरती, तू नाही आला तर मी परत मारहाण करेन। आता तुमची मागणी काय? तर सध्या तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना अटक व्हावी। शेठचं नाव काय? मेलन डिसोजा। कसलं त्याचं दुकान? चायनीजचं दुकान आहे त्याचं। हातगाडी आहे का? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।